त्यामुळे या पुलाचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। पुढे पाहूयात, कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा पुतण्या सोहेल कासकरला भारतात परत आणण्याचे प्रयत्न निष्फळ ठरलेत। सोहेलला अमेरिकन सुरक्षा यंत्रणांनी मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यास नकार दिलेला आहे आणि त्याला दुबई मार्गे पाकमध्ये पलायन करणं शक्य झालं। तपास यंत्रणांशी योग्य समन्वयाअभावी या मोहिमेत अपयश आल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलंय। मुंबई पोलिसांनी मात्र भाष्य करण्यास नकार दिलाय। तसंच अमेरिकेच्या एजन्सीने सोहेल कासकरला भारताकडे न सोपवता त्याला सोडून का दिलं असा देखील प्रश्न उपस्थित होतोय। बोलूयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या बरोबर आहे। अजित, सोहेल कासकर पळून जाण्यामागे नेमक्याला जबाबदार कोण? विशाल, जबाबदार कोण हा मुख्य प्रश्न आहे। पण जी माहिती समोर आली किंवा मुंबई पोलिसांनी चर्चा केली त्यावेळेस हा प्रकार समोर आलेला आहे की त्यांनी त्यांचे प्रयत्न केलेले आहेत, पण तसे काही ठोस पुरावे किंवा ठोस गोष्टी अशा मुंबई पोलिसांच्या हातामध्ये नाहीयेत किंवा त्याच्या जो सोहेल खान जो आहे त्याच्या काही संबंधित विशेष काही गोष्टी भारताकडे नाहीयेत, विशेषतः मुंबई पोलिसांकडे नाहीयेत। त्यामुळे त्याचं प्रत्यार्पण करणं किंवा त्याला फक्त दाऊदचा भाचा म्हणूनच भारताला देणं या गोष्टी पुरेशा नव्हत्या। असं असताना देखील मुंबई पोलिसांनी त्याला भारतामध्ये आणण्याकरता प्रयत्न केला होता, जेणेकरून कुठेतरी त्याच्या माध्यमातून दाऊदच्या गोष्टी ज्या आहेत त्या समोर येतील किंवा दाऊदचा सुगावा लागेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तो प्रयत्न मुंबई पोलिसांचा होता। पण त्यांना मुंबई पोलिसांना प्रत्यार्पणाकरता नकार दिल्याने अमेरिकन जे पोलीस आहेत किंवा अमेरिकन न्यायालय जे आहे त्यांनी तपशील नकार दिला होता। यानंतर जामिनावर सुटलेला जो सोहेल खान जो आहे तो तिथून पुढे दुबईला आणि दुबई मार्गे पाकिस्तानला गेलेला आहे। ही गोष्ट देखील तपास यंत्रणांनी कन्फर्म केलेली आहे, ही गोष्ट देखील तपास यंत्रणांनी तपासलेली आहे। तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण लक्षात घेतलं पाहिजे की मुंबई पोलिसांचा हा फक्त एक प्रयत्न होता की त्याला भारतात आणून दाऊदचा सुगावा लागवणं किंवा दाऊदची माणसं भारतात अजून कोण आहे जी छुप्या पद्धतीने कारवाई करते त्यांच्यावरती लक्ष ठेवणं किंवा त्यांना नेस्तनाबूत करणं हा एक उद्देश होता। पण शेवटी न्यायालयामध्ये ठोस पुरावे आणि ठोस गोष्टी लागतात, त्याशिवाय कोणताही निकाल आपल्या बाजूने येणं अपेक्षित नसतं। तोच प्रकार मुंबई पोलिसांसोबत घडलेला आहे। मुंबई पोलिसांचं खरं कौतुक केलं पाहिजे की त्यांनी या सगळ्या गोष्टींवरती वॉच ठेवून त्यांनी त्याला भारतात आणण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याकडे पुन्हा तोच मुद्दा येतो की त्यांच्याकडे काही ठोस नव्हतं, तरी देखील त्यांनी प्रयत्न केला। शेवटी त्यांचा एक प्रयत्न होता। यापुढे हा एक धडा मिळालेला आहे मुंबई पोलिसांना, यापुढे जाऊन आणखी मोठ्या पद्धतीनं काही चांगलं तयार करून पुरावे चांगले तयार करून सोहेल खान याला दुसऱ्या कुठल्या न्यायालयातून भारतामध्ये प्रत्यार्पण करून आणता येईल का याचे देखील प्रयत्न आता मुंबई पोलिसांनी सुरू केलेले आहेत। धन्यवाद अजित या सगळ्या तपशिलाबद्दल। पुढे पाहूयात, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन आहे। आज 28व्या नामविस्तार दिनानिमित्त हजारो आंबेडकरवादी विद्यापीठाच्या गेटला अभिवादन करण्यासाठी येत आहेत आणि 1994 साली विद्यापीठाला डॉक्टर आंबेडकरांचं नाव देण्यात आलं। नामांतराचा चाललेला दीर्घ लढा आणि नामांतरासाठी बलिदान दिलेल्या भीमसैनिकांना अभिवादन केलं जातंय। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुकस्टॉल तिथे लावण्यास परवानगी नाहीये, फक्त अभिवादनासाठी अनुयायांना येण्याची परवानगी जी आहे ती देण्यात आलेली आहे। आणि जे लोक मराठीच्या बाबतीत बोलत आहेत, जाऊयात आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आत्ता क्षणाला विद्यापीठाच्या बाहेर आहेत। हाच तो दिवस सिद्धार्थ की ज्या दिवशी या नामांतरासाठी म्हणून मोठी चळवळ झाली, त्यात अनेक भीमसैनिकांना आपण गमावलं देखील आहे, पण आज या सगळ्या दिनाच्या निमित्ताने काय तिथं घडामोडी घडतात? निश्चित विशाल, नामविस्तार दिन हा अस्मितेचा लढा होता आणि माझ्या पाठीमागे जे गेट दिसलेलं आहे ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं गेट नाही, तर हे एक अस्मितेचं प्रतीक आहे। त्यामुळं दरवर्षी जे आहे या दिवशी अनेक आंबेडकर अनुयायी, आंबेडकर विचारांना मानणारे लोक जे आहेत या ठिकाणी विद्यापीठाला अभिवादन करतात। विद्यापीठाच्या समोर मोठ्या प्रमाणात गर्दी जमते। मात्र आज आपल्याला माहिती आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थोड्या काही कार्यक्रमांना त्या ठिकाणी जे आहे परवानगी देण्यात आलेली नाही आहे, तरी बऱ्यापैकी लोक या ठिकाणी अभिवादनाला येतात। आपण बघतोय की अगदी साधी लोक या ठिकाणी अभिवादनाला येतात। आई, आज काय आहे? आज नामांतर आहे। बरं, काय वाटतं इथे येऊन? बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ आहे, विद्यापीठाला तुम्हाला काय वाटतं इथं आल्यावर? चांगलं वाटते ना, विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव भेटलं तर आनंद वाटते ना। निश्चित अगदी भोळ्या बाबड्या प्रतिक्रिया आहेत। काही नामांतराच्या लढ्यामध्ये काम केलेली लोक, कार्यकर्ते आहेत,
मकरे साहेब, आज गेटकडे तोंड करून उभा आहात, काय भावना आहे तुमची? या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं यासाठी प्रदीर्घ अशा प्रकारचा लढा त्या ठिकाणी लढला गेला. अनेक लोकांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. अनेक लोकांची संसार त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाली. परंतु ही अस्मितेची एक लढाई होती आणि ही अस्मितेची लढाई दलित समाजाने अतिशय नेटाने त्या ठिकाणी लढली. आणि या बरोबर आहे विद्यापीठाला- सिद्धार्थ, आजच्या दिवसाच्या निमित्ताने या सगळ्या भीमसैनिकांच्या आठवणी ज्या आहेत त्या फार वेगळ्या पद्धतीच्या आहेत. कारण आजच्या दिवशी अनेक लोकांनी बलिदान दिलं, त्यावेळी खरं तर नामांतराचा हा लढा जो आहे तो यशस्वी होऊ शकला. यानंतर इथे वेळ झाली एका ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.